नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण भूगोल या विषयाचे स्पष्टीकरण पाहायला सुरुवात करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो की तुमच्या नॅशनल हायवेशी रिलेटेड आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बघा, सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? ॲक्च्युली भारतामधला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग होता नॅशनल हायवे 7, जो तुमच्या जो श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत जात होता, तो लॉंगेस्ट होता त्या ठिकाणी. परंतु प्रॉब्लेम हा झाला याच्यामध्ये की त्याचं नामकरण आता सध्या चेंज झालेलं आहे. म्हणजे त्याचे जे आकडे आहेत, तो 7 नंबरचा जो नॅशनल हायवे होता तो आता नॅशनल हायवे क्रमांक 44 झालेला आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नॅशनल हायवे 44 त्या ठिकाणी असायला पाहिजे. NH44 त्या ठिकाणी असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. 71. आता सोपा प्रश्न होता हा की औद्योगिक क्षेत्र कोणकोणते आहे? बुटीबोरी नागपूरमध्ये आहे, बघ, फेमस आहे. नागपूरची बुटीबोरी फेमस आहे. शेंद्रा बेडकीन जे आहे, शेंद्रा आणि बेडकीन हे 2 औद्योगिक त्या ठिकाणी क्षेत्र आहे. हे कशामध्ये आहे? औरंगाबादमध्ये आहे. विंचूर नाशिक या ठिकाणी आहे, म्हणून हुपरी कुठे येणार? कोल्हापूरमध्ये येणार. नाशिकमध्ये विंचूर येणार. पहा, ह्या पद्धतीनं जोड्या लागतील त्याच्या. पहा, 3 पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला बघा कोल्हापूरला 4 यायला पाहिजे. 3, 4, त्याच्यानंतर 1 आणि औरंगाबाद 2. म्हणजे 4 नंबरचं विधान तुमचं काय असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. चला पुढे जाऊया. हा पण सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता. जे सोपे आहे ते पटापट घेऊ आपण. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये विचारलेली आहे त्यांनी. वैशिष्ट्य नाही, त्यामुळे हा तर ऑप्शन कटून जातो त्याच्यामध्ये. आता एकतर अ असणार, क असणार किंवा अबड असणार. सोपा प्रश्न आहे. सुनियोजित व हरित पट्टीयुक्त स्मार्ट शहर ऑब्वियसली आहे. कोणतंही शहर डेव्हलप करायचं तर ते सुनियोजितच असायला पाहिजे. आणि सगळ्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे 100% बरोबर आहे. AURIC हे त्याचे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे हे त्याचा ॲक्रोनिम आहे. संक्षिप्त रूप AURचा अर्थ होतो औरंगाबाद आणि ICचा होतो इंडस्ट्रियल सिटी. औरंगाबाद औद्योगिक शहर, तेच तर त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक ही 1000 कोटी रुपये असायला पाहिजे, म्हणजे हे थोडंसं डाऊटफुल आहे. आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याच्या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आलेलं आहे इथं, कॉरिडॉर. म्हणजे नॉर्मली हे विधान काय असते त्या ठिकाणी? बरोबर असते. बरोबर. आणि तुम्ही जर पाहिलं तर दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये हे येतं आहे. औद्योगिक औरंगाबाद शहर जे आहे ते दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा त्या ठिकाणी भाग आहे. आणि माहीत नसेल तरी ब्रॅकेट असल्यामुळं त्या ठिकाणी ते विधान काय असणार? तुमचं बरोबर असणार. आता अबकडं तर कुठं नाही आहे आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामुळं आपण अ बरोबर आहे, ब कन्फर्म बरोबर आहे आणि ड कन्फर्म बरोबर आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अ, ब आणि ड त्या ठिकाणी असणार आहे. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न पाहू. 1981 ते 2011. पहा, एक नॉटेस्टाईन, वेब नॉटेस्टाईन नावाची एक पर्सनॅलिटी होती. त्यानं काय केल्या होत्या? 5 स्टेजेस सांगितल्या होत्या. पहा, लोकसंख्या वाढीच्या 5 त्या ठिकाणी स्टेजेस सांगितल्या होत्या. 5 स्टेजेसमध्ये पहा, एक आहे अर्ली एक्सपांडिंग, मग त्याच्यामध्ये एक अर्ली एक्सपांडिंग आहे. त्यानंतर एक आहे हाय स्टेशनरी, त्यानंतर लो स्टेशनरी, त्यानंतर लेट एक्सपांडिंग, ही एक स्टेज आहे. लेट एक्सपांडिंग एक स्टेज आहे आणि 5वी स्टेज आहे डिक्लायनिंग. हे नेहमी मेन्समध्ये राज्यसेवेच्या कंबाईनच्या नेहमी हे विचारल्या जातात तुम्हाला प्रश्न. ह्या 5 स्टेजेस त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातात. पहा, आता त्यांनी हेच त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की 1981 ते 2011 या कालखंडात भारताची लोकसंख्या नक्की वाढली, पण वाढीचा दर काय झालेला आहे? त्या ठिकाणी घटत गेलेला आहे. भारताची लोकसंख्या वाढली, नो डाऊट. 1971ला आपण लोकसंख्या विस्फोटाचं वर्ष म्हणून त्या ठिकाणी संबोधत असतो, म्हणजे किंवा 1961 ते 71 हे जे आहे लोकसंख्या विस्फोटाचं दशक म्हणून त्याला संबोधतो. या ड्युरेशनमध्ये भारताची लोकसंख्या प्रचंड वाढली. येतं लक्षामध्ये. मात्र याही कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या प्रचंड वाढली, मात्र वाढीचा दर मात्र काय होत चाललेला आहे? दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. येतं लक्षामध्ये. त्यामुळं उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल हे काय असायला पाहिजे? त्याचं उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? पहा, आधी जे आहे 2017च्या आधी नॉर्मली राजस्थान हे भारतातील सर्वाधिक
नॅशनल हायवे लांबीच्या बाबतीत असणारं त्या ठिकाणी काय होतं, राज्य होतं. पण नंतर 2014 पासून जेव्हापासून गव्हर्नमेंट चेंज झालेलं आहे केंद्रामध्ये, काँग्रेसऐवजी सरकार आलेलं आहे BJPचं, आणि त्यातल्या त्यात BJPमध्ये असं झालेलं आहे की रोडकरी साहेब म्हणतो आम्ही त्यांना, म्हणजे गडकरी साहेब नाही, रोडकरी साहेब आलेले आहे आणि ते धडाधड रोड बांधत आहे आणि महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आहे महाराष्ट्राचा मंत्री जर केंद्रात आहे तर थोडासा फेवर मिळणारच. 17 नंतर इक्वेशन बदलले. सर्वात जास्त नॅशनल हायवे सध्या आपल्या कौतुकाची बाब आहे महाराष्ट्रामध्ये आहे. पण ह्यांनी त्यांनी पहिल्या नंबरला नाही विचारलं, त्यांनी काय केलेलं आहे, दुसऱ्या नंबरला विचारलेलं आहे. दुसरा नंबर कोणाचा लागतो, त्या ठिकाणी उत्तर प्रदेशाचा लागतो. येत्या लक्षामध्ये सेकंड रँकिंगला त्या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे. थर्ड नंबरला MP गेलेला आहे. राजस्थान आता दूर फेकल्या गेलेलं आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतीय उच्च भूकंप तीव्रता विभाग म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो, की जिथं काय होतात त्या ठिकाणी सर्वाधिक भूकंप होतात. उच्च तीव्रतेचा प्रदेश जो हिमालयन पट्टा आहे, सो काय आहे त्या ठिकाणी हायली व्हल्नरेबल आहे, किंवा सर्वात जास्त भूकंप कुठं होतात, त्या हिमालयन क्षेत्रामध्ये होतात. येत्या लक्षामध्ये, कारण कशामुळं, तिथं ज्या 2 प्लेट आहे, एक म्हणजे इंडियन प्लेट आणि वरची युरेशियन प्लेट, त्या एकमेकाला धडकलेल्या आहे. त्यामुळं तिथं ती प्लेट, भारतीय प्लेट ही काय होत चालली, युरेशियन प्लेटच्या खाली चाललेली आहे. सो त्याच्यामुळं तिथं काय होते आहे, सतत हालचाली होताना पाहायला भेटतात तुम्हाला. प्लेट थोडी जरी सरकली की भूकंप येऊन जातो. त्याच्यामुळं सहसा जो रिजन आहे हिमालयन रिजन, मग इथं काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग जो आहे हा झोन 5 मध्ये त्या ठिकाणी मोडतो. झोन 5 म्हणजे हायली व्हल्नरेबल टू द अर्थक्वेक आपल्याला म्हणता येईल, म्हणजे भूकंपासाठी सर्वात असुरक्षित असणारा प्रदेश या ठिकाणी मानला जातो. येत्या लक्षामध्ये. आणि ते पण सांगितलं होतं की मी सहसा ज्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन जास्त दिल्या जाते, हिमालयन विभाग पण देऊ शकले असते ते, पण ते काय म्हणतात, काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग. नॉर्मली ते काय असणार परीक्षेमध्ये, उत्तर असणार. पुढे जाऊया आपण. म्हणजे दोन्ही अँगलनी चाललो, नॉलेज आणि लॉजिक किंवा ट्रिक्स, ह्या तिन्ही अँगल आपल्याला परीक्षेला लावून पाहायचे आहे. सो पेपर तुमचा 100% निघणार. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे, चुकीचे आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत, महाराष्ट्राचं नागरीकरण किती झालेलं आहे, एवढं झालेलं आहे, 45.23 झालेलं आहे महाराष्ट्राचं नागरीकरण. 42 पॉईंट समथिंग होतं, त्यावरून आता ते 45.23वर त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे हे विधान तंतोतंत बरोबर आहे. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येच्या बाबतीत 3रा क्रमांक लागतो. क्वेश्चन मार्क मारू आपण इथं. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या, आता ऑब्वियस आहे महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, 11.23. तुम्ही जर 11.23 चे 45.23 काढले तर ते एवढेच येणार आहे. त्यामुळे ते पण विधान बरोबर आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे, चूक आहे. सर्वात नागरीकरणाची पातळी कमी असणारा जिल्हा आहे गडचिरोली. सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे, गडचिरोली. म्हणजे हे 100% काय आहे त्या ठिकाणी विधान चुकीचं आहे. हे वाक्य काय आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. आता ब आणि क आहे का ऑप्शन आपल्याकडे, पहा बरं, नाही आहे. मग आपण एक तर क असणार किंवा ड असणार. मग आपण उत्तर काय मारणार, ड त्या ठिकाणी मारणार. मग आता ॲक्च्युली मी इथं क्वेश्चन मार्क का दिलेला आहे ब नंबरच्या विधानाला, त्याच्यामागं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारताचा जर विचार केला तर दिल्ली, चंदीगड हे जे आहे, लक्षद्वीप, ह्या युनियन टेरिटरी हायली आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी नागरीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. दिल्ली आहे, चंदीगड आहे. आणि जर भारतामधले राज्य विचारात घेतो म्हटलं तर 1 नंबर गोवा आहे, 2 नंबर मिझोरम आहे, 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर केरला आणि मग 5व्या नंबरला महाराष्ट्र आहे. मग आता इथं तर 3ऱ्या नंबरला दिलेला आहे. सर युनियन टेरिटरी घेऊन जर म्हटलं तर महाराष्ट्र डायरेक्ट मग 12व्या-14व्या नंबरला फेकल्या जातं आहे. राज्य घेतो म्हटलं तर महाराष्ट्र 5व्या नंबरला फेकल्या जाते. मग हे 3रं कसं काय बरोबर म्हणता येईल आपल्याला, तर त्याच्यामागे लॉजिक हे आहे की गोवा आणि मिझोरम हे आकाराने लहान असणारे राज्य आहे. मोठ्या राज्यांचा जर विचार केला तर तमिळनाडू आणि केरळानंतर महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी लागतो. आणि आत्तापर्यंत हे स्टेटमेंट मेन्समध्ये कितीतरी वेळेस परीक्षेत विचारलं आणि आयोगाने बरोबर दिलेलं आहे. म्हणून याही वर्षी आयोग काय करणार, ह्या विधानाला बरोबर देणार. पण लॉजिकली राज्यांचा विचार केला, गोवा, मिझोरम, तमिळनाडू, केरळ आणि मग महाराष्ट्राचा नंबर लागते. पण मोठे राज्य विचारात घेतात महाराष्ट्राचा नंबर 3रा लागणार, ओव्हरऑल 5वा नंबर लागणार. आलं लक्षामध्ये. चला, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त ड बरोबर असं यायला पाहिजे. पुढे जाऊया. सातारा जिल्हा, धोमकनेर डॅम माहीत असेल तुम्हाला. धोम डॅम आहे, स्वतः त्या ह्याच्यावरती आहे, कृष्णा नदीवरती आहे. आणि खाली जर आले थोडंसं वेण्णा नदीवरती तर तुम्हाला कनेर डॅम दिसतो. सो कनेर डॅम साताऱ्यामध्ये आहे. येत्या लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. त्यानंतर विष्णुपुरी प्रकल्प कुठला आहे, विष्णुपुरी प्रकल्प नांदेडमधला आहे, गोदावरी नदीवरती आहे. येत्या लक्षामध्ये. बघा, अशोकराव चव्हाणांचे जे वडील होते, येत्या लक्षामध्ये. सो त्यांनी हा प्रकल्प काय केलेला आहे त्या ठिकाणी, डेव्हलप केलेला आहे.
येत्या लक्षामध्ये शंकरराव चव्हाण त्यांनी तो डेव्हलप केलेला प्रकल्प आहे. म्हणून त्यांचा जो बर्थडे आहे तो जलसिंचन दिवस म्हणून सेलिब्रेट करतो आपण. हा विष्णुपुरी प्रकल्प त्याचा भाग आहे गोदावरी नदीवरचा. पुढे जाऊया. त्यानंतर बेंबळा नदी कुठून वाहते आहे? यवतमाळमधून वाहते आहे. ती उत्तर वाहिनी नदी आहे किंवा उजवीकडून येऊन भेटते आहे. कोणत्या नदीला? वर्धा नदीला. बेंबळा नदी. येत्या लक्षात बेंबळा, निर्गुंडा, पैनगंगा ह्या उजवीकडून भेटणाऱ्या उपनद्या आहे. कोणाच्या? वर्धेच्या. आणि ती कुठून वाहते आहे? यवतमाळमधून वाहते आहे. मग नाशिकचं काय राहील? मुकाने जलसिंचन योजना. मुकणे सो मुकणे काय येईल? नाशिकमध्ये येईल. मग ह्या पद्धतीनं जोडायला लागणार. पहा 1चं 3 वाला ऑप्शन, 2 याच्यात 1चं 3 आहे. बचं 1, बला 1 इथं दिलेला आहे. नांदेड 2 आणि 4. सो ह्या पद्धतीनं 2 नंबरचं ऑप्शन काय असणार पोरांनो? याचं बरोबर असणार. अतिशय सोपा पेपर होता. एक 2 ते 3 प्रश्न जर सोडले ऑड ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तर 12-13 मार्क तुम्हाला इझिली मिळायला पाहिजे या पेपरमध्ये किंवा इझिली तुम्हाला गेन व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल एकच राज्य आघाडीवरती आहे. ते म्हणजे कोणतं? आसाम. आसाममध्ये तुम्ही नावं ऐकले असतील. आसाममध्ये तुम्ही दिग्बोई नाव ऐकलं असेल. सो तिथं खनिज तेल सापडलं पहिल्यांदा आसाममध्ये. सो आसाममध्ये खनिज तेल कसं सापडलं? तर ब्रिटिश काय करत होते? तिथं चहाचे मळे लावण्यासाठी तिथले झाडं कापत होते. झाडं कापत असताना मग ते उडके उचलून आणल्या जायचे. सो तिथं चहाचे मळे आणि रेल्वे घेऊन जाण्यासाठी झाडा कापत असताना एका हत्तीच्या पायाला काळं काळं लागलेलं दिसलं. मग तिथला जो अधिकारी होता तो कॅनेडियन होता. सो त्या अधिकाऱ्यानं ते काळ्या काळ्या ह्या गोष्टीचा वास घेऊन पाहिला. सो तो निघालं. त्याला असं वाटलं सुरुवातीला चिखल आहे, पण त्याला क्रूड ऑइलचा वास आला आणि त्या दिवशी तिथंच येत्या लक्षामध्ये कशाचा शोध लागलेला आहे? त्या ठिकाणी आपल्या खनिज तेलाचा शोध लागला आणि तिथं खनिज तेलाला काय झाली? मोठ्या प्रमाणात उत्खननाला सुरुवात झाली. पुढं 1899मध्ये डायरेक्ट आसाम ऑइल कंपनी, ऑइल रिफायनरी या नावाने तिथं डायरेक्ट सुरू केलेली ऑइल रिफायनरी ब्रिटिशांनी. आणि तिथल्या लोकांना ते काय करायचे? सतत तिथं खोदकाम करायला लावायचे एकदम फास्टमध्ये. म्हणून म्हणायचे डिग बॉय डिग, म्हणजे खोद. डिग बॉय डिग त्याच्यावर नाव पडलं त्याचं दिग्बोई. आणि पलीकडं नहरकाठी पण आहे. सो त्याच्यामुळं आसाम जे आहे ते नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या साठ्यासाठी काय आहे? आजही आघाडीवरचं राज्य आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदींच्या उपनद्यांच्या लांबीचा चढता क्रम? म्हणजे सर्वात कमी लांबी कोणाची हे पाहावी लागणार. प्राणहिता. प्राणहिता फार छोटी आहे. जेव्हा वैनगंगा वर्धा मिळते तिथून पुढे प्राणहिता सुरू होते. वैनगंगा आणि हे जे मिळालेले आहे सिरोंचाला ती कोणाला जाऊन भेटते? गोदावरी नदीला. म्हणून तिचं जे अस्तित्व आहे हे चामोर्शीपासून फक्त त्या सिरोंचापर्यंत आहे. त्याच्यामुळं ती फक्त 120 किलोमीटरची नदी आहे. म्हणून सर्वात लहान प्राणहिता नदी हीची उपनदी आहे. येत्या लक्षामध्ये. सो आता प्राणहिता. मांजरा नाही, मांजरा सर्वात लॉंगेस्ट आहे. लॉंगेस्ट म्हणजे जवळपास 724 किलोमीटर. टोटल सगळं जर पाहिलं आपण सगळ्या राज्यातून जर चेक केलं आपण म्हणजे 3 राज्यातून वाहते आहे ती. सो महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. सो इथून वाहते आहे ती. सो 724 किलोमीटर म्हणजे हिची लांबी जवळपास तापी नदी एवढी आहे. तापी पण 724चीच आहे. त्याच्यामुळे ती लॉंगेस्ट आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन काय होणार? कटणार. आपल्याला चढता लावायचा आहे म्हणजे सर्वात आधी लहान घ्यायची आहे. सो प्राणहिता ही काय आहे? सर्वात लहान आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याहून मोठी कोणती असणार? प्रवरा नदीचा नंबर लागतो. येत्या लक्षामध्ये. आय थिंक 208 किलोमीटरच्या घरात प्रवरा नदी येते. त्यानंतर 455 किलोमीटरची वर्धा आहे आणि मांजरा तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. सोपा प्रश्न होता 80 नंबरचा पण. 81. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही फार शोधलं पण आम्हाला काही मिळालं नाही. हा जो होता डाकूचेव, हा जो दिसतोय तुम्हाला, ह्याला फादर ऑफ सॉईल त्या ठिकाणी म्हटलं जाते. पण गॅरंटेड आम्ही नाही सांगू शकत किंवा ह्याचा आम्ही अभ्यास केला, आम्हाला ह्याचं उत्तर सापडलेलंच नाही आहे. येतं लक्षामध्ये. त्यामुळे 81 नंबरचा प्रश्न काय करतोय त्या ठिकाणी आपण? लेफ्ट करतोय. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट. आता हा जो मध्य कोकणवाला पोर्शन आहे ना तो सहसा पुस्तकात दिलेलाच नाही आहे. कोकणाचे 2 भाग पाडलेले आहे. कुंडलिका नदी जी आहे ही रायगडमधून वाहणारी नदी आहे कुंडलिका. सो हिच्या वरचा जो पोर्शन आहे याला उत्तर कोकण म्हणतात आणि हिच्या खालचा जो प्रदेश आहे त्याला दक्षिण कोकण म्हणतात. दक्षिण कोकण म्हणतात. मग आता मध्य कोकण म्हणायचं कशाला? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर मग नॉर्मली जर आपण पाहिलं तर 3 जिल्हे जे आहे, एक म्हणजे पालघर, 3 किंवा 4 जिल्हे, ठाणे आणि मुंबई नगर आणि मुंबई सब अर्बन. मुंबई सब अर्बन ह्याला आपण काय म्हणता येईल त्या ठिकाणी? हे जे कोकणातले 3-4 जिल्हे आहे याला नॉर्थ कोकण म्हणता येईल. रायगड आणि रत्नागिरीला आपल्याला मध्य कोकण म्हणता येईल. आणि दक्षिण कोकण कोणाला म्हणावं लागेल? मग सिंधुदुर्गला. सिंधुदुर्गला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. मग आता मध्यमध्ये सहसा रायगड आणि सहसा म्हणतोय आम्ही, गॅरंटेड नाही.
रायगड मॅक्झिमम, रायगड आणि रत्नागिरीमधल्या रिव्हर्स त्या ठिकाणी यायला पाहिजे. डहाणू, वसई, दातीवरे, 10 दात वसईचे. सो डहाणू, दात, वसई, हे दातीवरे, वसई ह्या 3 कुठं आहे? सो पालघर आणि ठाण्यामध्ये असणारे आहे, त्याच्यामुळे ह्यांचा ऑप्शन त्या ठिकाणी कटलेला आहे. येतं लक्षामध्ये. सो डहाणूची खाडी, त्यानंतर वसईची खाडी, वसईची खाडी तुमच्या वैतरणा नदीवरती आहे. खाली दातीवऱ्याची खाडी तुमच्या वैतरणा नदीवर आहे. त्याच्यानंतर वसईची खाडी तुमच्या त्या ह्याच्यावरती उल्हास नदीवरती आहे, त्याच्यामुळे हे उत्तर कोकणात गेलं. देवगड, आचरा आणि कर्ली हे सिंधुदुर्ग म्हणजे दक्षिण ह्याच्यामध्ये आलं, ह्याचा पण नंबर कटलेला आहे तुमचा. मग आता राजापूरची खाडी, बानकोटची खाडी आणि केळशीची खाडी, धरमचरची खाडी, कालावलची खाडी आणि तेरेखोल. आता तेरेखोल आणि कालावल हे परत कशात जाते? गड नदीवर कालावलची खाडी आहे, तेरेखोल नदीवर तेरेखोलची खाडी आहे. हे तर दक्षिण चाललं गेलं, म्हणून हाही ऑप्शन कटला. मग एक राहून जाते राजापूरची खाडी, येतं लक्षामध्ये. दुसरं आहे बानकोट, सावित्री नदीवर बानकोटची खाडी आहे आणि केळशीची खाडी आहे भारजा नदीवरती. मग हे येते रायगड आणि रत्नागिरीमध्ये, म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. येतं लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. खाड्या तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये परफेक्ट करून घेतल्या होत्या पोरांकडून, म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये एक क्वेश्चन आड त्या ठिकाणी याच्यावरती प्रश्न राहिलेले आहेत. पुढे जाऊया आपण. लक्षद्वीप मिनिकॉय बेटे फेमस आहे. अंदमान निकोबार 10 डिग्री चॅनल दरवर्षी विचारतात परीक्षेत, आणि लक्षद्वीप मिनिकॉय बेटे 9 डिग्री चॅनल. झाला, सॉल्व झाला प्रश्न तुमचा. सो 9 डिग्री चॅनल आलेलं आहे त्याचं उत्तर. पुढे जाऊया आपण. सो हे त्याचं उत्तर येणार. त्रिवार्था मी म्हटलं होतं, त्रिवार्था आणि थॉर्नॅट पाठ करून जा, 100% परीक्षेत विचारतात. सो महाराष्ट्राचे त्यानं 3 भाग केले होते पहा. एक म्हणजे AM, पहिला सेक्शन AM आहे, कोकण रिजनमध्ये AM येते. त्यानंतर जे वेस्टर्न महाराष्ट्र आहे त्यामध्ये BS असते, आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्यांनी AW म्हटलेलं आहे. AM म्हणजे काय? सो ट्रॉपिकल मान्सून, ट्रॉपिकल मान्सून म्हणजे AM, ट्रॉपिकल मान्सून म्हणजे AM. त्यानंतर सवाना जो रिजन आहे त्याला त्यांनी BS म्हटलं होतं. BS म्हणजे काय? हॉट सवाना किंवा ड्राय सवाना. सवाना म्हणजे ड्राय असते हे. त्याच्यानंतर हे जे ड्राय स्टेपी, सो त्याला AW म्हटलेलं आहे, ट्रॉपिकल त्याला म्हणता येईल. म्हणजे सो ह्याला स्टेपी टाईप ऑफ क्लायमेट जिथं असते, सो त्याला त्यांनी AW त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे इथं? GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टी. आता माहीत जरी नसेल तुम्हाला त्रिवार्ता क्लासिफिकेशन असं, तर तुम्ही लॉजिकली उत्तर मारू शकता की पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्य. इथं पर्वतीय असणार का? किनारपट्टी नाही. पर्वतीय कुठं आहे? सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती, त्यामुळे तो ऑप्शन कटला. आपण उपोष्ण कटिबंधात राहतो का? बिलकुलच नाही, उष्ण कटिबंधातच राहतो. मग उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान असायला पाहिजे किंवा उष्ण कटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. एक तर इथं ब्रॅकेट पण दिलेला आहे, येतं लक्षात. आणि हा कोकण किनारपट्टीचा रिजन आहे, पश्चिम किनारपट्टी म्हणजे तो शुष्क असणार आहे का? नाही, दमट असणार आहे. म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. 3 नंबरचं उत्तर त्याचं असणार आहे. पुढं जाऊया. म्हणून म्हटलं की जॉग्राफी फार सोपं होतं. एक 12-13 मार्क तुम्हाला ह्याच्यामध्ये आरामात पडायला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कशापासून पडतो? मान्सूनपासून. कोणता मान्सून? नैऋत्य मान्सून. 85% पाऊस नैऋत्य मान्सूनपासून पडतो, आणि ईशान्येला ईशान्य मान्सूनपासून तो 15% पडतो. त्यामुळे याचं उत्तर हे असणार. सो हे होते जॉग्राफीचे, एकदम सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड. सो कसं वाटलं एक्सप्लेनेशन हे तुम्ही आम्हाला लिहून खाली कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.